हॅलो, तर आज मी मस्त अशी चिकन बिर्याणी बनवत आहे, इन्स्टंट आणि झटपट होणारी माझ्या स्टाईलमध्ये. सो मी चिकनला दुपारीच मॅरिनेशन करून घेतलं. तर त्याच्यामध्ये मी टाकलं होतं दही आणि एक पेस्ट टाकली होती, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक. ते मी मस्तपैकी ठेचून घेतलं होतं. मिक्सरला बिलकुल बारीक करू नका, ठेचून घ्या, तेव्हाच त्याची टेस्ट जी आहे ना ती छान येईल. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं होतं हळद, काश्मीरी मिरची पावडर, 3 ते 4 चमचे कोळी मसाला आणि थोडंसं धने पावडर. मी बिर्याणी मसाला बिलकुल यूज केला नव्हता, घरचेच मसाले यूज केले होते. त्याच्यानंतर मी बिरिस्ता रेडी केला होता. तुम्ही बाहेरचा बिरिस्ता यूज केला तरी चालेल, पण मी घरीच बिरिस्ता बनवते. आणि थोडासा बिरिस्ता मी साईडला पण काढून ठेवला होता. त्याच्यानंतर मी टाकलं होतं एक टोमॅटो चॉप करून त्याच्यामध्ये, आणि आपण जे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते ह्या ऑइलमध्ये टाकलं होतं. तुम्ही लगेच इन्स्टंट पण करू शकता, पण मी दुपारी चिकन मॅरिनेशन करून ठेवलं बिकॉज थोडंसं ज्युसी नेस येतो चिकनला. हे छानपैकी मिक्स करून घ्या. बिलकुल पाण्याचा यूज करू नका. जर करायचंच असेल तर एकदम थोडासा करा, नाही तर यूजच करू नका. मी बिलकुल पाण्याचा यूज केला नव्हता. हे चिकन मस्तपैकी शिजलं आहे. 20 ते 25 मिनटं मी बारीक गॅसवर शिजवून घेतलं. आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी म्हणजे जाण्यासाठी, घट्ट होण्यासाठी फास्ट गॅसवर चिकन असंच ठेवलं होतं. आणि मी ऑलरेडीच राईस शिजवून घेतले होते साईडला. त्याच्यानंतर मी थर लावायला स्टार्ट केलं. मी आज 2 थराची बनवते, मी नाही तर मी नेहमी एकच थराची बनवते. सगळ्यात पहिले टाकलं होतं कोथिंबीर, त्याच्यानंतर बिरिस्ता. तुम्ही याच्यात टोमॅटो टाकू शकता, अंडी टाकू शकता, तुम्ही बटाटे टाकू शकता, तुम्ही लिंबू पण टाकू शकता. तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याचे थर लावू शकता. त्याच्यानंतर राईस असा छानपैकी मी याच्यावर टाकला. परत सेकंड थर लावला, राईसचा थर लावला. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली, बिरिस्ता टाकला. आणि त्याच्यानंतर मी 1 चमचा तूप टाकलं होतं. तुम्ही केसर आणि दूध, तूप मिक्स पण टाकू शकता. मी फक्त तूपच टाकलं होतं. त्याच्यानंतर झाकण ठेवून मी हे वाफेवर शिजवून घेतलं होतं 10 ते 15 मिनटं. म्हणजे मी दम दिला होता छानपैकी. झाकण ठेवून त्याच्यावर काहीतरी जड असं ठेवा आणि 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर अशीच बिर्याणी राहू द्या. आपली बिर्याणी रेडी आहे. इतकी मस्त होते आणि इतकी इन्स्टंट आहे नाही, आणि ह्याची जी टेस्ट आहे ना एक नंबर, सेम हॉटेलसारखीच येते. तुम्ही राईस पण बघू शकता किती सुटसुटीत झाला आहे. आणि मसाला आणि चिकन एकदम परफेक्ट शिजलं आहे. सगळं टेस्ट एकदम बॅलन्स होतं, काहीच कमी आणि जास्त असं नव्हतं. इतकं मस्त म्हणजे तोंडाला अजून पाणी सुटते, कारण की इतकी भारी बिर्याणी झाली होती ना. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा गाईज. आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.